जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 143, वार आहे शनिवार व तारीख आहे 23 मे 2026। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये त्या व्यक्तीच्या वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या विकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परम भाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे।
ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. आजपासून आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील गुरु लक्षण या दुसऱ्या समासाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. आपणा समोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील दुसराच परिच्छेद श्रीराम या शब्दाने सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास प्रारंभ करूया. श्रीराम जे करामती दाखविती तेही गुरु म्हणिजेती, परंतु सद्गुरु नव्हेती मोक्ष दाते. सभा मोहने भुररे चेतके, साबर मंत्र कौटाले अनेके. नाना चमत्कार कौतुके, असंभाव्य सांगती. सांगती औषधी प्रयोग, का सुवर्ण धातूचा मार्ग. दृष्टी बंधने लागवेग, अभिलाषाचा. साहित्य संगीत राग ज्ञान, गीत नृत्य तानमान. नाना वाद्ये शिकविती जन, नाना वाद्ये शिकविती जन, तेही एक गुरु. विद्या शिकविती पंचाक्षरी, ताडे तोडे नाना परी. का पोट भरे जयावरी, ते विद्या शिकविती. जे यातीचा जो व्यापार, शिकविती भरावया उदर. तेही गुरु परी साचार, सद्गुरु नव्हेती. आपली माता आणि पिता, तेही गुरुची तत्वता. परी पैल पार पावविता, तो सद्गुरु वेगळा. गायत्री मंत्राचा उच्चारू, सांगे तो साचार कुळगुरु. परिज्ञाने विन पैल पारू, पावी जेत नाही. जो ब्रह्मज्ञान उपदेशी, अज्ञान अंधार निरसी. जीवात्मया शिवात्मयासी, ऐक्यता करी. विघडले देव आणि भक्त, विघडले देव आणि भक्त. जीव शिवपणे द्वैत, तया देव भक्ता एकांत. करीतो सद्गुरु. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या 10 ओव्यांचा मराठीतील अनुवाद पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील तिसरा परिच्छेद 1 या अंकाने व अद्भुत चमत्कार या शब्दांनी सुरू होतोय. तर तेथूनच आपले आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करूया. अद्भुत चमत्कार दाखविणारांसही करामती दाखवून रंजन करणारांसही गुरु म्हणतात, पण ते मोक्ष देणारे सद्गुरु नव्हे. सभा मोडून टाकणे, सभेची नजरबंदी करणे, भुरळ घालणे, चेटूक करणे, शाबरी मंत्र अशा अनेक कौटाळांच्या योगाने अनेक असंभवनीय चमत्काराच्या व कौतुकाच्या गोष्टी सांगतात. औषधींचे प्रयोग, सोने करण्याचा मार्ग, सोन्याची धातू बनविण्याचा उपाय, नजरबंदी, नुसत्या दृष्टीने इच्छित वस्तू प्राप्त करून घेण्याचा शीघ्र मार्ग सांगतात. साहित्य, अलंकार शास्त्र, संगीत शास्त्र, राग रागिण्यांचे ज्ञान, गायन, नृत्य, तालसूर, अनेक प्रकारची वाद्ये इत्यादी जे लोक शिकवितात
तेही गुरु होत. पंचाक्षरी पिशाचे काढण्याची विद्या, अनेक प्रकारचे ताडे तोडगे तात्पर्य, पोट भरण्याची विद्या शिकवितात. नाना व्यापार शिकविणारे गुरु बहुत आहेत. ज्या जातीचा जो व्यापार असेल तो पोट भरण्यासाठी शिकवितात. तेही गुरु, पण ते खरोखर सद्गुरु मात्र नव्हेत. मोक्षदाता सद्गुरु या सर्वांहून अगदी वेगळा आहे. फार काय, आपले आई बाप हेही वास्तविक गुरुच, पण भवसमुद्राच्या पैलतीरास नेणारा सद्गुरु वेगळाच. गायत्री मंत्राचा उच्चार सांगणारा तो कुलगुरुही गुरु खरा, पण आत्मज्ञानाशिवाय संसार समुद्रांतून पलीकडे जाता येत नाही. पण भवपार नेणारे ज्ञानदाते सद्गुरु निराळे आहेत. आता सद्गुरु ओळखण्याची खूण सांगतो. जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून अज्ञान अविद्यारूप अंधकाराचा नाश करतो व जीवात्म्याचे परमात्म्याशी ऐक्य करतो. जीवपणा व शिवपणा असे द्वैत उत्पन्न होऊन देव व भक्त यांचा विघात म्हणजे वेगळेपणा झाला आहे, तो काढून टाकून देवभक्तांचे ऐक्य करतो, तो सद्गुरु होय. जय जय रघुवीर समर्थ. हा होता पहिल्या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजनो, आपणा सर्वांनी अगदी मनपूर्वक ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केल्याबद्दल आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद. आपणा सर्वांचे खूप खूप आभार व एक नम्र निवेदन. आपणा सर्वांना रोजचे हे ग्रंथ वाचन जर आवडत असेल, रुचत असेल, त्यातून काही ज्ञानबोध आपणा सर्वांना होत असेल, तर कृपया आपण सर्वांनी आमच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमास सबस्क्राईब करावे, लाईक करावे व आम्हाला आमच्या या उपक्रमातील सातत्य ठेवण्यास प्रोत्साहन द्यावे, ही आपणा सर्वांना नम्र विनंती. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.